मुंबई पुणे एक्सप्रेसवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे उद्या 2 तासांसाठी बंद असणार आहे। उद्या दुपारी 12 ते 2 दरम्यान या ठिकाणची वाहतूक बंद राहणार आहे। तर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेल हद्दीत गॅन्ट्री बसवण्याचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ही कळंबोली बायपास रोड मार्गे वळवण्यात येणार आहे। बघत पुढची बातमी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई शहरावर आता तब्बल 10,342 सीसीटीव्हींची करडी नजर असणार आहे। कारण मुंबईमध्ये अधिकचे 5,625 सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय आणि त्यासाठी 323 कोटींच्या खर्चाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाअंतर्गत मुंबईमध्ये याआधी 1,500 ठिकाणी 4,717 सीसीटीव्ही बसवण्यात आलेत। तर शहरातील सीसीटीव्हीमुळे वाहतुकीचं नियमन करणं, कायदा सुव्यवस्था सांभाळणं यासह अनेक गोष्टींमध्ये मदत होत आहे आणि आता हीच क्षमता अजून वाढणार आहे। मुंबईकरांसाठी एक आल्हाददायक बातमी आहे। मुंबईकरांना पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान सध्या फुलांचा बहार बघायला मिळतोय। या रस्त्यावरून जाताना एखाद्या विदेशातील रस्त्यावरून जात असल्याचा आभास होतोय। या महामार्गावर वसंत फुलांचा बहर आलाय। तर गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात असा बहर या ठिकाणी आला होता। तर यावर्षी थंडी जास्त असल्याने 1 महिना आधीच हा बहर या ठिकाणी बघायला मिळतोय। त्यामुळे हे अतिशय नयनरम्य आणि मनमोहक दृश्य पाहण्यासाठी मुंबईकरांची देखील या ठिकाणी मोठी गर्दी होतीये। तर मुंबई महापालिकेने या ठिकाणी जवळपास 5,000 झाडं लावली आहेत आणि या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। येतो परंतु अतिशय आकर्षक दिसतात तशाच प्रकारचा हा एक नजराना ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपर ते विक्रोळीच्या दरम्यान पाहायला मिळतो। आपण आहोत आता विक्रोळी ते घाटकोपरच्या या हायवेच्या बाजूला आणि इथे जे आपण फुलांचा सडा पाहू शकतो, तसेच जे झाडं आहेत त्या झाडांना जे फुलं आलेले आहेत ते सुद्धा अतिशय आकर्षक असे फुलं दिसत आहेत। या जे झाड आहे हे मुंबई महापालिकेने जवळपास या महामार्गावर 5 ते 5,500 अशी झाडं लावलेली आहेत। याला इंग्रजीमध्ये ट्युबिया पेंटाफायला असं नाव आहे, तर मराठीमध्ये वसंत राणी असं म्हटलं जातं। वसंत ऋतूमध्ये हे फुलं येतात। गेल्या वर्षीपासून या झाडांना अशा प्रकारचे फुलं येत आहेत आणि अतिशय मनमोहक आकर्षक अशी ही झाडांची फुलांची इथे साच पाहायला मिळते। एकंदरीतच मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारची झाडं असल्यामुळे या महामार्गावरून जाताना अनेकांना एक सुखद आणि आश्चर्याचा सुद्धा धक्का बसतो की मुंबईत सुद्धा अशा प्रकारची झाडं पाहायला मिळत आहेत।